मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताल धुमाळी याविषयी माहिती बघणार आहोत। धुमाळी हा ताल भजनामध्ये वाजवला जातो आणि हा भजनी ठेक्यासारख्याच या तालासुद्धा 8 मात्रा आहेत। तर तो ताल कसा आहे हे हातावर मी अगोदर म्हणून दाखवतो आणि नंतर मग ते तबल्यावर वाजवू आपण। धिन धिन धा तिन त्रक धिन धा गे त्रक धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक धिन। आता याच्यातले प्रत्येक एक अक्षर कसं वाजवायचं हे बघू। तर धिन धिन हे अक्षर धिन 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 धिन, नंतर धा तिन धा तिन, त्यानंतर त्रक त्रक हे अक्षर वाजवताना सुरुवातीला अनामिका आणि मध्यमा आणि नंतर तर्जनी, अनामिका मध्यमा वाजवायची आणि लगेच तर्जनीचा उपयोग करायचा, म्हणजे त्रक अक्षर वाजवायचं। त्र 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 क त्र क त्र क त्र क त्र क धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक। पुढचे अक्षर त्रक धिन धागे त्रक धागे त्रक। संपूर्ण बोल होईल धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक। यातलं त्रक हे जोडाक्षर आहे। त्रक म्हणजे त आणि तर आणि क हे दोन अक्षर आहेत। तर त्र क त्र क तर क त्र क असं वाजतं ते। संपूर्ण धुमाळी एकदा वाजून दाखवतो मी। धिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तिन त्रक धिन धिन धा त्रक धिन धागे त्रक धिन। आता ही भजनी ठेक्यासोबत वाजू। धिन धिन धा तिन धिन धा तिन त्रक धिन धागे त्रक धिन धिन धा तिन त्रक धिन धागे पट धिन सर्वांनी हा ताल वाजवावा, अभ्यास करावा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा। धन्यवाद।